परंतु मित्रांनो, आज 3 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी स्वातंत्र्य सेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती। त्यानिमित्ताने त्यांच्या विचार स्मृती कार्यांना अभिवादन। आपल्या सर्वांना ज्ञात आहे की भारतीय स्वातंत्र्य लढा हा अनेकांच्या सेवा, समर्पण, त्याग आणि बलिदानातून लढलेला आहे। या भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटलांचं योगदान असाधारण स्वरूपाचं आहे। त्यांचा जन्म 3 ऑगस्ट 1900 साली सांगली जिल्ह्यात झाला। 1930च्या मिठाच्या सत्याग्रहामध्ये ते सहभागी झाले। 1942च्या चलेजाव आंदोलनामध्ये क्रांतिसिंह नाना पाटलांचा सक्रिय सहभाग होता। 1942 ते 45च्या दरम्यान सातारा सांगली परिसरातील 1500 गावामध्ये नाना पाटील यांच्या प्रयत्नातून पत्री सरकार म्हणजेच प्रति सरकार निर्माण केलं होतं। या सरकारची जरब एवढी होती की ज्या परिसरामध्ये क्रांतिसिंह नाना पाटलांचं प्रति सरकार आहे त्या ठिकाणी इंग्रजांचे सैनिक देखील जायला घाबरत होते। अशा स्वरूपाचं निर्भय आणि धाडसी कार्य हे क्रांतिसिंह नाना पाटलांनी केलं। लोकांनी मोठ्या आदराने त्यांना क्रांतिसिंह ही पदवी दिलेली आहे। 6 डिसेंबर 1976ला त्यांचं निधन झालं। त्यांची एक अतिशय लोकप्रिय अशी घोषणा होती की जगेल तर तिरंग्यासाठी आणि मरेल तेही तिरंग्यासाठी। आयुष्यभर तिरंग्यावर प्रेम करणारे आणि भारतीय स्वातंत्र्यामध्ये महत्त्वपूर्ण योग देणारे क्रांतिसिंह नाना पाटील आपण समजून घेणं आणि त्यांचं कार्य हे विद्यार्थ्यांनी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे असं या प्रसंगी सांगतो। पुनश्च त्यांच्या विचार कार्याला विनम्र अभिवादन करतो। आज या अभिवादनाच्या